आपलं प्रमुख पीक आहे सोयाबीन. खरीपमध्ये एक तर लोक सोयाबीन करतात, काही लोक भात करतात तिकडच्या बाजूला, काही लोक हायब्रिड करतात. आपण हायब्रिड संपलंय. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे एक जे आहे आपलं ज्वारी भात असेल तर ते एकदल म्हणतो आपण त्याला, आणि हे द्विदल आहे. ओके, तर द्विदलला वेगळा हे आहे आणि एकदलला वेगळा आहे. बरोबर आहे. आता आपल्या कंपनीमार्फत जो प्रोडक्ट आपण सॉईल ट्रीटमेंटला वापरणार आहे तो आहे म्हणजे सॉईल केअर. सॉईल केअरमध्ये मायक्रोरायझा नावाची बुरशी आहे, आणि ती बुरशी ज्यावेळी जाते शेतात ह्याला लागून, त्यावेळी हे तुमचं बी पडतंय. ह्याला सॉईल केअर लागलेलं आहे, सनस्टिक लागलेलं आहे. सनस्टिकमध्ये सिलिका आहे. हां, तर सॉईल केअर ह्याला लागलं आहे. ते सॉईल केअर जी बुरशी आहे हां, ती साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत ती वाढत जाते, आणि त्या 1 ते 1.5 फुटामध्ये तुमचं जे काय काडी कचरा पालापाचोळा आहे तो सगळा पालापाचोळा कुजवण्याचं काम करते. आणि ते पालापाचोळा त्याचं विघटन झालं की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, जे काय काडी कचरा पडलेला आहे त्याचं नैसर्गिकरित्या विघटन झालं की तो ऑर्गॅनिक कार्बन होतो, आणि तो आपल्याला बेसिक करायचा आहे. तीच गोष्ट आपला सॉईल केअर आणि सनस्टिक करते. हे ज्यावेळी आपण बियाण्यावर देतो त्यावेळी त्या बियाण्याच्या आसपासच ते पडतं. बरं, सिंपल ती गोष्ट आहे की आपण असं ओततो ह्याच्यावरती. होता बस. आणि त्याच्यासाठी 25 किलो जर असेल तर साधारणतः आपण हे असं घेतो. आता ही बीज प्रक्रिया करताना एक काळजी घ्यायची आपल्याला की सोयाबीनचं बियाणं जे आहे ते खूप नाजूक असतं. ह्याला जर तुम्ही चोळलं हां तर त्याचं उगवण क्षमता कमी होते. हे जरी आपटलं गेलं तरी उगवण क्षमता कमी होते. म्हणून आपण हे करताना त्याला प्रेमानं करायचं. प्रेमानं काय करायचं, आता आमच्या ताई आहेत तिकडे धरतील बघा, 2 तिकडं, आणि फक्त हाताने घासायचं किंवा हाताने चोळायचं. हाताने घासायचं किंवा हाताने चोळायचं नाही. करा थोडंसं वाटलं तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. आहे का पाणी? असं करायचं. आदल्या दिवशी करायचं, दडपून ठेवायचं, आणि दुसऱ्या दिवशी पेरायला द्यायचं. आदल्या दिवशीच करायचं. पेरायच्या वेळेस म्हणजे आपण आता काय करतो, शेतात गेलं की बॅग फोडणार आणि डायरेक्ट हे करणार. पण तसं आदल्या दिवशी करा, म्हणजे आदल्या दिवशी ह्याची प्रक्रिया करते. जे सॉईल हे दिलेलं आहे हे आत घुसवायचं काम करते. बरं, आणि आता हे जे तुम्ही बी घेतलेलं आहे हे बी ह्याला लागून आलेलं आहे. ही जी बुरशी आहे तिथे लगेच काम चालू करते बियाण्याबरोबर. त्यामुळे तुमचं उगवण क्षमता पण चांगली येते, आणि जे काय अवेलेबल आहे ते फटकन येते. हे तुम्हाला 8 ते 15 दिवसात रिझल्ट दिसतात. 8 ते 15 दिवसानंतर रिझल्ट दिसल्यानंतर पुढं काय वापरायचं आपण बोलू, नाही तर इथंच बंद करू. बरोबर आहे. पण बरोबर आहे ना, दम असेल तर पुढं काम करू. नाहीतर आपण हे तर सोडून देऊ. तर ह्यासाठी हे करायचं सगळ्यात सोपं आहे. जर ते आपण फवारत बसलो, टाकत बसलो तर एक लेबर लागणार. त्यापेक्षा कार्बार्निन तुम्ही होऊ शकतो. थोडंफार जर प्रमाण कमी जास्त झालं तर चालतं का सर? ह्याचं प्रमाण कमी.
थोडंफार जास्त झालं तरी चालतं, कमी झालं तरी जास्त हे सॉइल केअर जास्ती झालं तर चालेल, काय अडचण नाही. ह्याचं पण कमी जास्ती जातं. ह्याचा उद्देश काय आहे की ह्याला चिकटून राहतं आणि ह्याच्यामध्ये जो सिलिका आहे तो सिलिका ह्याच्यावर जातो. आलं लक्षात. फक्त आदळापट न करता अगदी प्रेमानं नवरा बायको असेल तर आणखीन प्रेमानं काम चालू आहे.